मैंने किया है स्टार्ट में रिकॉर्ड। तर मुलांनो, आज आपण आपला जो गणिताचा सगळ्यात जास्त मार्क असणारा जो धडा आहे, महत्व मापन, शेवटचा धडा आहे गणित भाग 2 मधला. त्याचा आपण इम्पॉर्टंट जे पण आहेत फॉर्म्युलाज आणि थोडीफार गणित आपण थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे. एक आपण परीक्षेच्या पूर्वी आपल्याला काय काय लक्षात ठेवायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे या लेक्चर मध्ये. कारण हा जो धडा आहे हा ठीक आहे. तर आपण आता आपल्याला या महत्व मापन जो धडा आहे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे 3D शेप जे आहेत म्हणजे त्रिमितीय आकृत्या ज्या आहेत त्यांचा अभ्यास आहे. त्रिमितीय आकृत्या म्हणजे ज्याला घनफळ आहे, म्हणजे जे हवेतली पण जागा व्यापतात अशा आकृत्या. आता या अशा आकृत्यांमध्ये कोणत्या कोणत्या आकृत्या येतात, तर अशा आकृत्यांमध्ये आपल्याला बघा, आपल्याला हे वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. सगळ्यात आधी आपल्याकडे इष्टिका चिती आहे. इष्टिका चितीमध्ये आपल्याला हे बघा, इष्टिका चिती आहे. इष्टिका चिती जी आकृती आहे, इष्टिका चिती, त्याला काय आहे ते कसं असते, लांबी, रुंदी आणि उंची असे 3 डायमेन्शन, 3 मिती असतात त्याला, म्हणून त्रिमितीय आकृती. म्हणजे आता आयत म्हटलं तर आयताला फक्त 2च मिती असतात, लांबी आणि रुंदी, उंची नसते. त्याला लांबी पण आहे, रुंदी पण आहे, ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही जी आहे ती उंची है ना. तर याचे इष्टिका चितीचे आपल्याला 3 सूत्र दिलेले आहेत. उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. आता उभे पृष्ठ म्हणजे इष्टिका चिती बघितलं तर इष्टिका चिती म्हणजे अशा प्रकारची आकृती असते, म्हणजे आपला मोबाईल असतो किंवा आपलं पुस्तक असतं, तर हा हा इष्टिका चितीचा आकार आहे. तर उभे पृष्ठ म्हणजे हे उभे पृष्ठ, एकूण 6 पृष्ठ आहेत त्याला. तर उभे पृष्ठांमध्ये 4च पृष्ठ येतात. तर उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ म्हणजे हे उभे जे 4 आहेत त्यांचं पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे 6च्या 6 पृष्ठांचं एकूण पृष्ठफळ आणि घनफळ. त्यानंतर घन आहे. घन सुद्धा आपल्याला इष्टिका चितीप्रमाणेच असतं, पण इष्टिका चितीचा प्रत्येक जे सरफेस आहे किंवा पृष्ठ आहे ते आहे तो चौरस आहे, म्हणजे याची लांबी, रुंदी आणि उंची सगळी सारखी आहे. त्यामुळे याचं उभं पृष्ठफळ 4L वर्ग, कारण एक पृष्ठ हे चौरस आहे. असे एकूण 6 पृष्ठ आहेत, त्याच्यातले उभे पृष्ठ 4 आहेत, म्हणून 4L वर्ग. 4L वर्ग, L वर्ग हा एका चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. असे 4 चौरस आहेत उभे आणि एकूण 6 चौरस आहेत, म्हणून 6L वर्ग. आणि घनफळाचं सूत्र L घन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखी आपल्याला काय आहे, वृत्तचिती आहे. आता वृत्तचिती आकाराच्या आपण खूप साऱ्या वस्तू आपल्या आजूबाजूला भयंकर वस्तू आहेत. म्हणजे आता हा डब्बा जर बघायला गेला तर हा डब्बा जो आहे तो काय आहे, हा बघा, याला हा असा वरती वर्तुळाकृती आहे, तळाला पण वर्तुळाकृती आहे आणि मध्ये जो आहे तो वक्र भाग आहे. हा सपाट आहे, वरती सपाट आहे पण तो वर्तुळ आहे, पण वर्तुळाकृती. आणि मधला जो पृष्ठ आहे तो वक्र आहे, वक्र भाग आहे, सपाट नाहीये. इष्टिका चितीचे सगळे पृष्ठ 6च्या 6 पृष्ठ जे आहेत ते सपाट असतात. तसे याचे 2 पृष्ठ सपाट आहेत, वरचा आणि तळाचा, कारण हे सपाट आहेत पण वर्तुळाकृती. याचे 6च्या 6 सरफेस सपाट आणि आयताकृती असतात. हा इष्टिका चिती, मोबाईल आपला असतो. ठीक आहे. तर इथे आपल्याला इष्टिका चिती आहे, मध्ये 3 पृष्ठ आहेत, 1, 2 आणि
आपला मधला वक्र भाग. आता इथे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आहे म्हणजे फक्त मधल्या भागाचं पृष्ठफळ वक्र भागाचं, आणि एकूण मध्ये तिन्हीचं पृष्ठफळ येतं, वरचा मधला वक्र भाग आणि तळाचा सपाट भाग, असं तिन्हीचं एकूण पृष्ठफळात येतं. ते सूत्र आपल्याला ही सगळी सूत्र पाठ करायची आहेत, त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. त्यानंतर तिरकस उंची आहे, शंकू आहे. शंकूचा जो आकार आहे ना, पण आईस्क्रीमचा कोन आपण घेतो तो तुमचा शंकू असतो, असं असतो शंकू. आता दिसताना ही आपण कागदावर काढली आकृती म्हणून अशी सपाट दिसते, तर ती सपाट नाहीये, ती घनाकृती आहे. म्हणजे अशी असा असतो शंकू. वर्तुळाकृती तळ असतो, तो सपाट भाग असतो, आणि वरचा भाग आहे तो वक्र असतो, कर्व्ड असतो. तळाचा जो वर्तुळ आहे, तळाला वर्तुळ आहे आणि तो सपाट आहे, असे दोनच पृष्ठ आहेत याला. वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठ आहेत, 1 2 3. तसे ह्याला तळाचा सपाट वर्तुळाकृती पृष्ठभाग. तर याला शंकूला 3 डायमेन्शन कोणते आहेत, तर एक आहे ही त्रिज्या असते वर्तुळाची, ही आहे उंची एच लंब उंची, आणि ही जी आहे ती एल जी आहे ती तिरकस उंची असते. तर इथे एल साठी इथे एक त्रिकोण तयार होतो, पायथागोरसचं सूत्र, म्हणजे इथे काटकोन त्रिकोण तयार होतो, त्यामुळे तिथे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं एक सूत्र पहिलं बनतं. आणि मग बाकीचं तर वक्र पृष्ठफळ आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजे हा जो वक्र भाग असतो फक्त वरचा, असा दिसताना असा सपाट तुम्हाला त्रिकोणाकृती दिसते, पण तो त्रिकोणाकृती नाही, तो वक्र आहे, असा असतो. कळलं का? तर असे आपल्याकडे सूत्र आहेत. एकूण पृष्ठफळ म्हणजे वरचा वक्र भाग आणि तळाचा वर्तुळ याचं पृष्ठफळ एकूण मिळून. एकूण म्हणजे दोन्ही पृष्ठांचं एकूण पृष्ठफळ. वक्र म्हणजे फक्त वक्र भागाचं पृष्ठफळ आहे. ठीक आहे. छेदन पायार वर्ग एच. त्यानंतर गोल आहे. गोल म्हणजे आपण चेंडू असतो आपला, तो गोल असतो, किंवा लाडू असतो, तो गोल आहे. आता गोलाला एकच पृष्ठ आहे, गोलाला काय 2-3 पृष्ठ नाहीये. इष्टिकाचितीला 6 पृष्ठ आहेत, घनाला पण 6 पृष्ठ आहेत, वृत्तचितीला 3 पृष्ठ आहेत, शंकूला बघा पृष्ठ जर तुम्ही बघितलात तर प्रत्येकाला वेगवेगळे पृष्ठ आहेत. तुमच्या एकूण 6 पृष्ठ आहेत, आणि 6च्या 6 सपाट आहेत, म्हणजे कुठलाही वक्र पृष्ठ नाहीये ह्याला इष्टिकाचितीला. सगळे जे सपाट पृष्ठभाग आहेत आणि सगळे आयताकृती. घनाला पण 6 पृष्ठ आहेत, 6च्या 6 चौरसाकृती सपाट आहेत. वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठ आहेत, त्याच्यातले 2 सपाट आहेत, वरचा आणि तळाचा, जो वर्तुळाकृती आकार आहे. हे 2 सपाट आहेत, आणि मधला जो आहे हा तो वक्र पृष्ठ आहे. याला एकूण 2 पृष्ठ आहेत, एकच पृष्ठ आहे पूर्ण, आणि तो पण वक्र आहे, सपाट त्याच्यामध्ये नाहीच आहे. गोलामध्ये सपाट पृष्ठभाग नसतोच. ठीक आहे. मग गोलाचं एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ एकच. एकूण पृष्ठफळाचं सूत्र पण हेच आहे, आणि वक्र, कारण एकच वक्र भागच आहे त्याच्यामध्ये, आणि एकूण पृष्ठफळामध्ये जेवढे पण पृष्ठ असतात त्यांची बेरीज असते. पण याचं एकच पृष्ठ आहे जो वक्र आहे, त्याच वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळाचं एकच सूत्र आहे. त्यानंतर गोलाचं घनफळ आहे. गोलाचं घनफळाचं 4/3 पायार घन गोल आहे. अर्धगोलाला एक हा जो आहे हा वक्र भाग असतो, हा वक्र भाग आहे, आणि हा आपण कलिंगड मधून कापल्यावर बघा तो बसतो खाली असा. तसा गोल उभा कलिंगड, गोल एकदम गरगरीत कलिंगड असेल तर तो बसत नाही, कारण त्याला सपाट भागच नाहीये. अर्धगोल बसू शकतो, कारण मधून कापल्यावर एक जो पृष्ठभाग बनतो तो सपाट पृष्ठभाग बनतो, आणि असा जो असतो तो कर्व पार्ट आहे, म्हणजे वक्र पार्ट आहे. असे 2 पृष्ठ असतात याला, म्हणून याचं वक्र पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ वेगळं आहे. वक्र पृष्ठफळ 3 पायार वर्ग, आणि घनफळाचं सूत्र 2/3 पायार घन. तर असे हे सूत्र पाठांतर करायचे, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. ठीक आहे. तर इथे आता आपल्याला दिलंय की हे तुम्हाला सोडवायचे गणित.
शेजारच्या आकृतीत 30 सेमी उंची, 20 सेमी लांबी आणि 20 सेंटीमीटर रुंदीचा तेलाचा डब्बा आहे. तर त्यात किती लिटर तेल मावेल? किती लिटर तेल मावेल याच्यासाठी हा डब्बा आहे, याच्यामध्ये किती लिटर तेल मावेल याच्यासाठी त्याचं घनफळ, त्याच्यात किती गोष्ट आपण भरू शकतो हे जर विचारलं ना की घनफळ काढायचं. मग याचं घनफळ काढायचं, या तेलाच्या डब्याचं घनफळ. आता तेलाचा डब्बा जो आहे तो काय आहे, इष्टिका चितीच्या आकाराचा आहे. मग तेलाच्या डब्याचं घनफळ म्हणजे इष्टिका चितीचं घनफळ. इष्टिका चितीचं घनफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी 30 आहे, सॉरी उंची 30 आहे, उंची लांबी किती आहे, लांबी 20 आहे, हे रुंदी किती उंची किती ते लिहून घ्यायचं. आता मी इथे पटापट आपल्याला सोडवायची आहे म्हणून डायरेक्ट लिहिते. रुंदी पण 20 आहे आणि उंची जी आहे ती 30 आहे. असं 2×4 = 12,000 असं. आणि याचं एकक येणार सेंटीमीटर घन, सेमी घन, कारण घनफळ आहे. आता हे सेमी घन मध्ये आलं, याला लिटर मध्ये करायचंय तर याला 1000 ने भागायचं, कारण 1 लिटर 1000 सेंटीमीटर घन म्हणजे 12 लिटर. इथे 12 लिटर त्याच्यात तेल मावणार आहे. ठीक आहे, हे असं हे गणित असणार आहे. आता पुढे काय त्याच्यामध्ये राहतं हे जर पाहिजे असेल तर मग तुम्ही घनफळ काढायचं. ठीक आहे, आता इथे दुसरं गणित काय दिलंय तुम्हाला की विदूषकाची टोपी आहे ही आणि टोपीची मापे दाखवली आहेत. ती टोपी तयार करण्यासाठी किती कापड लागेल? आता पृष्ठ आतमध्ये त्याच्यात काय राहील हे नाही विचारले, मग पृष्ठफळ काढावं लागेल. आता टोपी तयार करायची आहे तर टोपीसाठी आपण काय करणार माहितीये का, आता पूर्ण तुम्ही जर एकूण पृष्ठफळ काढलं तर एकूण पृष्ठफळामध्ये काय होईल, जो तळाचा वर्तुळ आहे त्याचं पण कापड मोजलं जाईल. आपण तळाच्या वर्तुळाचं कापड नकोय आपल्याला, कारण आपल्याला ती टोपी घालायची, त्यामुळे वर्तुळाकृती भाग कट करायचा, म्हणजे तळ जो आहे तो कट करायचा. मग फक्त उभं जे आहे म्हणजे जो वक्र टोपी तयार करायची, मग ती बंद बंद टोपी तयार करून उपयोग नाही. तुम्ही जर एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरलं तर एकूण पृष्ठफळामध्ये काय असतं, एकूण पृष्ठफळामध्ये तुमचं वक्र भागाचं पृष्ठफळ आणि तळाचं पृष्ठफळ पण असतं. पण तुम्हाला तळाचं पृष्ठफळ जे आहे ते नकोय, तळाचं पृष्ठफळाचे तुम्ही कापड ते पण इन्क्लूड केलं तर ती टोपी नाही तयार होणार. म्हणून फक्त वक्र भाग जो आहे उभा त्याच पृष्ठफळ काढायचं. ठीक आहे, मग वक्र पृष्ठफळाचं सूत्र वापरायचं. वक्र पृष्ठफळाचं सूत्र जे आहे, शंकू आहे, शंकूची तुम्हाला लांबी L दिलेली आहे 21 सेंटीमीटर आणि R दिलेला आहे 10 सेंटीमीटर. तर 21 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर R दिलेला आहे. तुम्हाला काढायचंय टोपीचे वक्र पृष्ठफळच काढायचंय. कळलं वक्र पृष्ठफळ का काढायचंय, कारण टोपी जी बनवणार आहे ते फक्त तो जो उभा वक्र भाग आहे तोच पाहिजे आपल्याला. तो जो खालचा तळाचा जो वर्तुळाकृती भाग असतो तो नकोय मला. तो जर एकूण पृष्ठफळ काढलं तर तो पण येईल, मग ती तर बंद होईल टोपी, ती घालता नाही येणार. कळतं का? मग टोपीचं वक्र पृष्ठफळ काढायचं. टोपीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र πr आहे. 2207 गुणिले R तुमचा 10 आहे गुणिले L तुमचं 21 आहे. 7 × 6 7 × 21 66 660 सेंटीमीटर वर्ग. हे वर्ग मध्ये येणार कारण वक्र पृष्ठफळ